यत्कृपातमं वन्दे परमानन्दम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकर दयाळ बोलतो जन्याधिकारिका एका जनार्दनी तुमका चराचरी पंढरनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतांची अर्जुन वाच म्हणा अर्जुन वाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन 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 इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं दृष्ट्वेदम किंवा दृष्ट्वा इदम इदम हे पद त्याच्यात येत आहे पण दृष्ट्वेदम म्हटलं चालेल। मानुषम रूपम तव सौम्यम जनार्दन इदानीम अस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः विशेष पदच्छेद नाही। दृष्ट्वा इदम इदम दृष्ट्वा जे समोर मला दिसतंय ते हे तुझं जे हे समोर दृष्ट्वा जे डोळ्यासमोर दिसतंय ते मानुषम रूपम म्हणजे मनुष्य रूप। तेव्हा आता सौम्यम जे मानुषम रूप आहे पण ते कोणतं म्हणतात तर सौम्यम म्हणजे सौम्यम म्हणजे शांत हे सौम्यम मानुषम रूपमला लागलेलं विशेषण आहे। सौम्यम हे मानुषम रूपमचा विशेषण आहे म्हणून शांत मनुष्य रूप म्हणजेच कृष्ण रूप। तर मनुष्य रूप म्हणजेच कृष्ण रूपामध्ये मनुष्य भगवंत आहे। तर मानुषम रूपम सौम्यम मानुषम रूपम इदम जे दृष्ट्वा जे मी पाहतो आहे ते तुझं हे शांत रूप हे जनार्दना कृष्णाला हा शब्द वापरला जनार्दना हे जनार्दन जे तुझं हे मानवी रूप दिसतंय ते सौम्य मानवी रूप मी पाहत आहे आणि त्याच्यामुळे इदानीम हे पाहतानाच हे जे समोर दिसतंय त्याच्यामुळेच संवृत्त म्हणजे आलो असून म्हणजे अशा परिस्थितीला आलेलं आहे। कोणत्या तर सचेता संवृत्त सचेता म्हणजे प्रसन्न चित्त म्हणा किंवा स्थिर चित्त म्हणा। मी स्थिर चित्ता अशा माझ्या
प्रकृतीला मी काय झालेलं आहे, या स्वभावाला प्राप्त झालेलं आहे. प्रकृतीगत हा म्हणजे गतः म्हणजे पूर्वी जसा होतो तसा मी आत्ता झालेलो. पूर्वी कसा होतो तर माझी चित्तवृत्ती शांत होती आणि प्रसन्नही होती. त्यावेळेला मी आपला दोघाचा संवाद चालू होता. मागच्या 10 अध्यायापर्यंत विभूती योग जे प्रतिपादन केला तोपर्यंतची जी स्थिती आहे त्याला प्रकृतिंगत असं म्हणा. त्या स्थितीला मी आता प्राप्त झालो. मध्ये विश्वरूपाचा विषय आल्यामुळे चित्तवृत्ती माझी अधिक उदास अशी झाली किंवा अति भीतीदायक अशा प्रकारची जी चित्ताची वृत्ती तयार होऊन गेली. तर तेव्हा चित्तवृत्ती अशी खराब बनलेली होती. पण आता मी पुन्हा पूर्व स्वभावाला प्राप्त झालेलो आहे. अशा प्रकारे अर्जुनाने या श्लोकात विषय प्रतिपादन केला. अर्थात अर्जुन भगवंताबरोबर बोलतोय, कारण त्याचं उत्तर याच्या पाठीमागे शंका आहेच. चहा प्यायला थांबले होते काय? ते बोर्ड काका होते बरोबर. बोर्ड काका होते. बोर्ड दिलीपचे बरं बरं होते का? पाहुण्यांकडे थांबले. त्या आपला जो विषय चाललेला होता की अर्जुनाच्या मुखातून हा श्लोक येण्याला कारणीभूत काय ठरलेलं आहे, तर त्याचाच प्रश्न की आता तुझं हे रूप मिटवून टाक आणि सौम्य रूप धारण कर, कारण मी भयभीत झालेलं आहे. हे पाहिल्यावर भगवंताने विश्वरूपाचा पडदा दूर केला. मागच्या ओळीमध्ये गेला तसं जवनिका फेडली आणि कृष्णरूप त्या ठिकाणी प्रकट झालं. तेव्हा आता अर्जुन म्हणतोय की बरं झालं देवा, आता ते दृष्टवेदम हे जे समोर तुझं मानवी रूप दिसतंय, कृष्णरूप हे मानवी रूप आहे. देवाचे अनेक रूप आहेत, त्याच्यात हे एक रूप आहे. जसं निर्गुण निराकार परमात्मा हा साकार स्वरूप होतो, तेव्हा पहिला ईश्वर भाव आला. निर्गुण निराकाराचा ईश्वर भाव झाला. ईश्वर भावाचा पुन्हा नियंता भावामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे नियंते झाले. आणि पुन्हा निर्माण झालेल्या जगतात पुन्हा भक्तांचा उद्धार करण्यासाठी तर मग पुन्हा अवतार देवाने घेतले. तर त्याचे परत खाली येऊन अवतारांचे भाव आहेत. आता त्याच्यामध्ये जसं आता पांडुरंगाचा बी अवतार आहे, हा भक्तांसाठीच अवतार आहे. कुंडलिक राजासाठी झाला, भक्तासाठी अवतार झाला विठ्ठलाचा. पण हे विठ्ठलाचं रूप सगळ्यांना दिसत नाही. भगवान श्रीकृष्णाप्रमाणे विठ्ठल सगळीकडे फिरत होते असं कुठं वर्णन नाही. ते नामदेवरायांच्या बरोबर राहत होते, जनाबाई बरोबर राहत होते, पण अख्ख्या गावाबरोबर पंढरपूर बरोबर राहत होते नव्हते राहत. म्हणजे याचाच अर्थ ते फक्त काही भक्तांसाठीच, सगळ्यांसाठी नाही. पण कृष्णरूप सगळ्यांसाठी होतं. म्हणजे कृष्णरूप रामरूप हे जे अवतार आहेत ना, दशरथ राजाच्या पोटी जन्म घेतल्यानंतर पूर्ण अयोध्या नगरीला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं का? काहींना झालं आणि काहींना. तर याला मानुष रूपातला अवतार असं म्हणतात. म्हणजे भगवान श्रीकृष्ण काय किंवा प्रभू रामचंद्र काय हे अगदी नित्य दिसणार. असं नाही की गेले प्रगट झाले असं नाही होणार. याला मानुष रूप म्हणतात. म्हणून इथे सुद्धा भगवान श्रीकृष्णांचा मूळचा अवतार जो आहे तो आत्ताचा इथला जो अवतार आहे तो मानुष रूपामध्ये आहे. म्हणून इथं उल्लेख करताना अर्जुनाने काय केलेला आहे, मानुषम रूपम. आणि मानुष रूप म्हणजे सगळ्यांना. भगवान श्रीकृष्ण रणांगणावर कुरुक्षेत्रात सगळ्यांना दिसत होते. असं नाही की काहींना दिसत होते आणि काहींना, फक्त लोक त्यांना मनुष्य मानत होते, देव मानत न. आणि अर्जुन सुद्धा मनुष्यच मानत होते. कारण जन्म झाला कसा झाला ह्याची कारण मीमांसा नाही. जसं आता ते देवकीला म्हणजे आईलाच माहिती की हा कसा प्रगट झाला. पण तो अयोनी संभवी, जसं आता इथं काल म्हटलं आपण, अयोनी संभवे प्रगटे हा राघव. म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र सुद्धा अयोनी, योनी संबंध नाही. तसा कृष्ण जन्मही असाच आहे, अयोनी. म्हणून त्याला नक्की आई नाही, नक्की बाप नाही, उलट हाच आई बाप आहे सगळ्यांचा. तर त्या असा असणारा, पण मग मानवी शरीर धारण केल्यानंतर त्याच्यात बरेचसे चमत्कारही पाहिले पण बऱ्याच लोकांनी.
तसा तो लहान असताना, कृष्ण लहान असताना तो एकदम प्रगट होऊन 18 वर्षाचा झालेल्याचं राधेच्या समोर काय आहे? वर्णन येतं लीलेमध्ये. मग तर त्याला समांतर वयाचा असा तो बनला. पण होता तर बालकच ना. मग मानवी रूपाला, मनुष्याला, कोणत्याही जन्म घेतलेल्या माणसाला शरीरात बदल नाही घडवता येत. तर काळानुसार काळ त्याच्या शरीराचा बदल घडवून आणतो. तर ते त्याच्या आपल्या हातात कुठे आहे तेव्हा? आता तुम्हाला असं वाटलं आपलं परत तरुणपण आणावं, तेव्हा ते म्हणजे आपल्याकडे नाही. पण ते कृष्ण रूपाला सहज शक्य आहे. जरी दिसायला मानवी आकार असा दिसत असला, पण हे काम त्यांच्याकडे होतं, म्हणून त्यांना देव म्हणतात. प्रसंगानुसार रूप बदलतं. रूप बदलतं. पण सगळ्या लोकांच्या समोर दररोज वावरताना तसंच सगळ्या एकच रूप, एकच रूप. म्हणजे असं सारखं सारखं नाही बदलायची. बदलू शकतो पण बदललं नाही. दैत्य मारायला आले त्यावेळेला रूप बदललं, पण तो प्रसंगानुसार. आणि नंतर कार्य संपले की पुन्हा मूळचं रूप. जसं दैत्य मारून गेल्यावर त्या कपट्या माबळ दिले पिढे दान, सोशिली पुतना विषय पाजिताची स्थान, उकळी बांधिता उपटेले माळा अर्जुना. हा, कक्षुनी मृतिका वदनी दाविली भुवनी. हो, निळोपराय म्हणतात तसं. जसा कपट्या माबळ भटा, त्या माबळ भटाच्या वेळेला तिथे रूप नाही बदललं, पण जसं तसा राहिला. पुतण्याच्या वेळेला बी रूप बदलल्याचं वर्णन येतं. म्हणजे ज्या वेळेला तो प्यायला लागला त्याने त्या पुतण्याचं शोषण करून घेतलं, रूप बदललेलं दिसतं. पण त्या पुतण्याला ते घेऊन गावाच्या बाहेर जाऊन जे पडले, तिथून पुन्हा तेच रूप होतं, छोटं रूप. परत ते म्हटले आपल्या पोराला काय झालं का? यशोदा माया घेऊन आली त्याला. रूप बदललं नाही तिथं. यशोदामायेबरोबर दररोज क्रीडा करताना इतर बालक जशी वाढतात, म्हणजे दररोजच्या त्याच्यामध्ये जशी वृद्धी होते तशीच वृद्धी दिसते. त्याला मानुष रूप म्हणतात. म्हणजे मानवाचं शरीर जसं जन्मलेल्या बालकाचं शरीर जसं असतं अगदी तसं. नंतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 6 महिन्यांनी, 1 वर्षांनी, 2 वर्षांनी जसं दिसतं तसं ते दिसतं. म्हणजे हळूहळू तो रांगायला लागला, चालायला लागला, असं वेद वर्णन येतं. श्रीकृष्णाचं वर्णन येतं असं. किंवा तो मग आता म्हणजे तो आता रांगताना काही लीला केल्या. नंतर ते हळूहळू मोठा झाला. नंतर 5 वर्षाचा म्हणते ना, 5 वर्षाचं माझं बाळ अंगणी माझ्या खेळ. म्हणजे 5 वर्षाचा झाला तो 5 वर्षाचा झाला, हे मानस रूप आहे. 5 वर्षाच्या पुढे जाऊन अशा. पण म्हणूनच कंसाला वाटत होतं की हा 5 वर्षाचा, 7-8 वर्षाचा, 10 वर्षाचा पोरगा आपल्याला काय करणार, म्हणून त्याला मारायचा प्लॅन केला. तो दिसायला जरी 7-8 वर्षाचा, 10 वर्षाचा दिसला तरी तो 10 वर्षाचा नाही. सामान्य सगळ्याला दाखवताना मात्र तसंच दाखवतो. आपले बलराम आणि कृष्ण ते दिसायला, बलराम त्याच्या वयाप्रमाणे दिसतो आणि कृष्ण त्याच्याबरोबर त्याचा धाकटा भाऊ म्हणून तसा दिसतो. तर हे मानस रूप. आणि हे कसं आहे? सौम्य रूप आहे, म्हणून त्याला सौम्य हे विशेषण आलेलं. विशेष नाही, मग सौम्य. कारण आपल्याला दररोज पाहण्याची काय असते सवय? सौम्य. आपण दररोज माणसं सुद्धा पाहतो, तीच माणसं जर समोर असली तर आपण अगदी शांततेने बोलू शकतो त्यांच्याबरोबर. काय आपल्या म्हणजे असा चित्तात कुठलाच विक्षेप तयार होत नाही. पण एखादा माणूस काल त्याला वेगळाच होता ना आज त्याला वेगळाच आलाय, लगेच आपले चित्त उद्विग्न होतं तसं. कधी एखादा माणूस गाडीवरून पडलेला असेल आणि त्याचा चेहरा सुजलेला असेल, एवढे आज का रूप बदललं? तुमचं चित्त उद्विग्न करायला हेतू कोण आहे? त्याचं विशेष रूप. तर लगेच तुम्ही लगेच उद्विग्न झाले ना त्याचे, म्हणून काल चांगले होते तुम्ही, म्हणजे जाय पण काय मग असं सगळं चेहरा तेरा सुजलाय, कुठं काय झालंय असं. हे त्याचं विशेष रूप. भगवान श्रीकृष्णाचं हे सौम्य रूप आहे, मानवी रूप आहे. बालका इतर बालकाप्रमाणे होतं तसा तो बालक म्हणूनही जन्म झाला. नंतर तो पुन्हा मानवी शरीरात आला, युद्धालाही उभा राहिला तरी सामान्य असा दिसतं. आणि ते रूप अर्जुनाला भावलेलं रूप आहे किंवा आनंद देणारं. पण उल्लेख करताना अर्जुन म्हणतो हे जनार्दन, जन अधिक आर्दन बरोबर जनार्दन असा पदच्छेद आहे त्याचा. जनार्दन या पदाचा आर्दन म्हणजे संहार करणं, नाश करणं, दुःख देणं, पीडा देणं असा आर्दन पदाचा अर्थ आहे. जन म्हणजे जनाला दुःख देणारा,
असा एक अर्थ निघाला. जनार्दन सांगितलं होतं तुम्हाला विष्णू सहस्रनामातून. अर्दन म्हणजे दुःख देणं. म्हणजे जनाला दुःख देतो, पीडा देतो, त्याला जनार्दन म्हणतात. ते म्हणजे हे काय चांगलं नाव आहे का? जनाला दुःख देतो पण दुःख देऊन मुक्त करतो असं त्याच्या पुढे. जर दुःख नाही दिलं तर लोक मुक्त नाही होणार. म्हणून जनार्दन हे नाव त्याचं श्रेष्ठ आहे. म्हणजे दुःख दिलं तर कसं काय दुःख दिलं? श्रीकृष्ण कोपोळी ज्याशी मारी तो परब्रह्म साक्षात्कार. त्याला मारी त्याला होय साक्षात्कारी असं झालं ते. म्हणजे त्याला तो दुःख देण्यामध्ये काय आहे? त्या जीवाचा उद्धार आहे. त्या जीवाचा उद्धार आहे. म्हणून त्याचं जे नाव आलेलं आहे जनार्दन ते उत्कृष्ट नाव आहे. की दृष्टवेदम तुझं हे अर्जुना भगवंता जना हे जनार्दना मानुषम रूपम आणि सौम्यम मानुषम रूपम. हे जे सौम्य मानवी रूप दिसतंय ते पाहून जरी तो आधी अजून दुसरा आहे जनार्दन हे पद का आलं तर मला जरी तो दुःख दिलेला असेल तरी आत्ता माझ्यावर कृपा करतो. दुःख घालवणारा असं मी म्हणत हा दुःख घालवत नाही ना, दुःख घालवणारा नाही. तसं नाही. त्याचा अर्थ तसाच आहे की जनाला पीडा देणारा असा विष्णू सहस्रनामामध्ये अर्थ बी आलाय तसा की जनाला पीडा देऊन मुक्त करणारा असा आहे. पीडा देऊन, कारण पीडा दिल्यानंतरच तो जीव मुक्त होईल. अन्यथा त्याला जरी ते सुख दिलं असतं. म्हणून बहुतेक सुखाकार वृत्ती असणारी माणसं देव देव करत नाही. फार सुखाकार वृत्ती झाली ना ते म्हणजे की काय सगळं जर उपलब्ध आहे तर तो देवासाठी काय करेल? तो कशासाठी देव करेल? काय कारणच नाही त्याचं. म्हणून जनार्दन हे नाव अधिक चांगलं आहे. पीडा देऊन मुक्त करणारा असा अर्थ आहे त्याचा. जनाला पीडा देऊन मुक्त करणारा म्हणून जनार्दन. आणि इथे आत्ता काय दिली होती अर्जुनाला? पीडा दिली होती. विश्वरूपाची पीडा झालेली म्हणून यथार्थ नाव आलंय ते. विश्वरूप दाखवून देवाने काय अर्जुनाला सुखाकार नाही केलेलं, दुःखच दिलं. पण दुःख देऊन सुद्धा यथार्थ ज्ञानापर्यंत पोहोचवलं. ही गोष्ट आहे ना. दुःख जरी दिलेलं असेल तरी यथार्थ ज्ञानापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर तेव्हा अशा प्रकारचा हे जनार्दना इदानीम अस्मी म्हणजे हे तुझं जे रूप आहे ते संवृत्त सचेता. संवृत्त म्हणजे झालेलं, म्हणजे माझ्या चित्तवृत्तीला काय केलेलं आहे? सावध केलेलं आहे किंवा अशा प्रकारचं स्थिर बनवण्याचं काम यांनी केलेलं आहे. तुझ्या ह्या सौम्य रूपाने केलेलं आहे. त्या अशा प्रकारचा भाग. आणि असं का म्हटला तर अर्जुन विषण्ण अवस्थेमध्ये होता तो आणि विषाद करतही होता तो. म्हणून त्या विषादातून मोकळा झालो का नाही झालो याचं स्पष्टीकरण करावं लागेल. म्हणून अर्जुन वाच. नुसतं देवाने रूप दाखवलं पण अर्जुनाच्या चित्तातला भाव कळायला पाहिजे ना की बा तू खरोखर झाला का? तू प्रसन्न अर्जुना का अजून विषादच करतोयस? अजून शोकच करतोयस का? किंवा तुला अजून भीतीच वाटते का? तर नाही. मग अर्जुनाला बोलावं लागेल ना, हा देवा ठीक आहे बरं का, आता हे सौम्य रूप आहे ते मला आनंद देणार आहे. माझं चित्त काय केले? चित्तवृत्ती पूर्व स्वभावाला परत आणून ठेवलेली. म्हणून अर्जुन वाच अशा पद्धतीने माऊली काय भाव काढतात ऐका आता. तेव्हा एवम मागितले जैसे तैसे तेने देखिले वीर विलासे मग म्हणे जी जियालो ऐसे झाले आता. तर आता याला म्हणतात भाव. म्हणजे असा भाव तयार झाला. हो म्हटले आत्ताशी बरं वाटलं मला. म्हणजे आत्ता खरं तर कसं काय बरं वाटलं तर मी त्या भयान रूपाच्या तावडीतून वाचलो. मग मी म्हणे जियालो म्हणजे वाचलो, जगणं सुरू झालं माझं आता. म्हणजे मी पहिल्या ह्याच्यातून वाचलो. जियालो म्हणजे वाचलो. ऐसे झाले आता मला झालं. पण कोण म्हणे तर देखिले वीरविलासे एवम मागितले जैसे तैसे. आपण पूर्वी जसे होते तसे जे रूप ना ते अर्जुनाने बघितलं. जसं होतं तसं देवाचं रूप बघितलं. तेने देखिले वीरविलासे जैसे तैसे मागितले तसं रूप पाहिलं. मागितले म्हणजे मागचं पूर्वीचं ते रूप पाहिलं. आणि मग अर्जुन म्हणतो आता मी वाचलो. म्हणजे आता
हाच कृष्ण आहे. तोच विश्वरूपाला गेलता, विश्वरूपातून आता हा परत कृष्ण रूपात आला. म्हणजे हा मूळचा कृष्णच आहे आणि कृष्ण हा मला आनंद देणारा आहे. म्हणून मागचा आता ही मधली जी इडापिडा आली होती ती टळली आणि आता मी वाचलो. तर त्या अर्जुनाचं नामोल्लेख करताना मात्र अर्जुन न करता वीर विलासे, ते देखील वीर विलासे, माऊली ज्ञानोबा आहे त्याला वीर विलासे या पदाच्या द्वारे म्हणतात. म्हणजे वीरतेचा विलास करणारा असा आपण घेतला अर्थ. सामासिक शब्द वीर विलासे, विलास आणि वीर असे दोन शब्द माऊलींनी एकत्र केले आणि वीर विलासी शब्द बनवला. वीरत्व हा गुण आहे. बसा भाऊ पाणी ग पे पाणी जरा त्या ऐक अन्नाचं काय त्या अन्नासाठी तेने देखील वीर विलासे, मग म्हणे जी जे आलो ऐसे झाले आता. थोडं फार तर ठेवायचं का नाही अण्णा? त्यांना तेवढं कमी पडलं असतं ना, एवढी छोटी तेने देखील वीर विलासे. तर त्या विलासे या पदाचा अर्थ असा करायचा होता मला की वीर हा गुण आहे ना, आणि विलास नेहमी गुणांचा होत असतो. विलास कशाचा होतो? गुणांचा. जसं माणसं म्हटले मग एखाद्याने घराची शोभा वाढवली, म्हणजे काय केला? विलास केला, घर असं सुशोभित केलं. म्हणजे काय विलास केला हो तुम्ही? म्हणजे कशाचा विलास केलाय? घराचा. पण ते वस्तूच्या ठिकाणी दिसणारा विलास हा रूपाचा विलास असतो. म्हणजे रूप हा काय? गुण आहे. रूप हा गुण आहे आणि त्याला धरून विलास केलेला असतो. म्हणून वस्तूच्या ठिकाणी दिसणारा विलास हा नामाचा. आता नामाचा विलास कसा? नामाची विशोभी होते, वेगवेगळी नाव आहेत, त्याच्या अर्थबोध होतात. आता गुणांचा विकास म्हणजे जे जे गुणधर्म आहेत. मग आता जसे कीर्तनकार शब्दाचा विलास करतात, शब्दाचा विलासच केला ना, म्हणजे त्याच्यामध्ये नवरस भरले त्याचा विलास होतो. शब्दामध्ये नवरस आले की शब्दांचा विलास. शब्द हा गुण आहे, तसा रूपाचा बी विलास आहे. आता हे झालं ठीक आहे, समजा बाहेरच्या विलास हे आम्हाला लक्षात आला, पण वीराचा विलास कसा होतो? वीर विलास आहे. तर अर्जुनाला हे विशेषण देऊन म्हणजे माऊली ज्ञानोबा यांनी थोडासा रस भरलेला आहे या कथानकात. कारण कथानक करताना ते निरस नाही व्हावं म्हणून वीर विलासे. तर अर्जुन हा वीर होता याच्यात शंका नाही. महायोद्धा होता, महारथी होता, अनेक सैन्याबरोबर एकटाच लढणारा होता. आणि त्या वीर ज्या वेळेला एकटा माणूस एका माणसाबरोबर लढतो त्यावेळेला विलास होत नाही. ज्या वेळेला तो अनेक 10 लोकांच्या बरोबर एकटा लढायला लागला ते म्हटले का? पहा शौर्य त्याचं. तिथं काय होतो? विलास होतो. आणि ज्या वेळेला तो महारथी म्हणजे 10,000 योद्ध्यांच्या बरोबर लढतो, तो एकटाच लढतो, 10,000 बरोबर एकटाच लढतो, त्यावेळेला आणि होतीच ती परिस्थिती अशी. तो ज्या वेळेला बाण मारत होता त्यावेळेला त्याच्या एका बाणामध्ये शेकडो मरत होते आणि तिकडून येणारे शेकडो बाण तो एकटाच झेलत होता. म्हणजे त्याचा म्हणायचा वीरतेचा विलास. शूरवीर म्हणतो त्याला म्हणतात शूरवीर. म्हणून वीर विलासे. आता हा शब्द तरी का टाकला? जसा जनार्दन शब्द टाकलाय तसाच वीर विलासे शब्द आलेला आहे. तू मोठा वीर विलासे होता, पण थोडंसं असं कमकुवत भाषेनं बोलायचं. एवढा मोठा वीर पण घाबरला. म्हणून त्याचं नाव जनार्दन केलं आणि याचं नाव वीर विलास केलं. जनार्दन का? तर तो देव असून पीडा देतो आणि हा वीर असून घाबरतो. हा वीर असून घाबरतो आणि तो देव असून पीडा देतो. वा रे वा, हे दोघांचे भलतेच कामं चालते. माऊली ज्ञानोबा थोडासा विनोद तयार करतात त्याच्यामध्ये, हे आपापच झालं.
मग मागितले जैसे तैसे त्याने देखिले वीरविलासे. आणि मग काय म्हटले, जी आलो अर्थात बुद्धीमध्ये धीर आला, जी अस्थिर वृत्ती होती ती स्थिर झाली. हेही आपापच अर्थ निघाला. बस म्हटले वाचलो बरं का, आता मी वाचलो, आता माझ्या जगण्याची शक्यता चांगली झाली, बळावली, आता मी जगू शकतो व्यवस्थित. बुद्धी ते सांडवणे ज्ञान, भेने वळगले रान, अहंकारेसी म्हणत देशोधडी झाले. म्हणजे आत्तापर्यंत काय चाललेलं होतं त्याला दृष्टांत टाकले. कसे जगाला, कसे जगले तुम्ही, कसे वाचले, वाचला म्हणताय तर कसं वाचलं म्हणजे आत्तापर्यंतच्या स्थितीमध्ये असं होतं की ज्ञान जे आहे ते बुद्धीला टाकून पळून गेलं होतं. काय गेलं होतं? ज्ञान बुद्धीला टाकून पळून गेलं होतं. घाबरून झालं होतं. घाबरून त्याचं वाटतं तसं वाटलं. किंवा भेने वळगले रान, किंवा भीती मनात शिरली ना, भीती, भेने किंवा भयाने रानात शिरले होते. जितका वेळ ज्ञान बुद्धीला टाकून भीती जी वाटली त्याच्यामुळे ते रानात शिरले होते. पण किंवा वळगले रान, किंवा भीतीने एखादा रानात जाऊन दडून बसावा, असा स्वतंत्रही अर्थ निघतोय. किंवा दोन दृष्टांत एकत्र केले तरी एक बनतोय. इथल्या खंडाकर महाराजांनी लिहिलेले त्यात असं आहे, इतका वेळ ज्ञान हे बुद्धीला टाकून भयाने रानात शिरले होते. एकच दृष्टांत झाला ना, दोन्हीचं एकच झालं ना, भेने वळगले रान. पण असं बी होत आहे बुद्धी ते ज्ञान सांडवणी, म्हणजे ज्ञान बुद्धीला टाकून गेलं. कोणी काय जसा काही दुसरा दृष्टांत, कोणी एखादा भीतीने रानात दडून बसला, असं दृष्टांत होतोय. भीतीने कोणी एखादा रानामध्ये शिरला की म्हणजे दडून बसला. किंवा अहंकारेसी म्हणत देशोधडी झाले. कारण माऊलींनी बऱ्याच ठिकाणी 3-3 दृष्टांत असे केले. जातो देखाय बघ. अहंकारेसी म्हणा देशोधडी झाले. अहंकारासह मन स्वदेश सोडून पळते झाले. स्वदेश म्हणजे त्याचा देह. किंवा अहंकारे सहित मन, त्या देह काय झालं, आता इथला स्वदेश म्हणजे त्याचे राहण्याची जागा. अहंकारासहित मन सोडून निघून गेलं. असे 3 दृष्टांत आणलेले आहेत. आणि त्या 3 दृष्टांताचा विचार याच्यासाठी केलेला आहे की मी वाचलो आणि माझ्या आधीची काय अवस्था होते, जणू ज्ञान बुद्धीला टाकून पळालं होतं. किंवा एखाद्या घाबरणाऱ्या माणसाने भीतीने रानात प्रवेश करावा अशी माझी अवस्था झाली होती. किंवा अहंकाराने काय केलेलं आहे, मनासहित अहंकार सुद्धा देशधडीला लागला होता. तर अशी परिस्थिती अर्जुनाच्या अंतरस्थितीचा आरसा दाखवते. ज्या वेळेला असं काही भयानक प्रसंग समोर येतो त्यावेळेला चांगली बुद्धी चालणाऱ्या माणसाची बुद्धी बंद पडते. याला म्हणतात बुद्धी, ज्ञान बुद्धीला टाकून निघून. तसा अर्जुनाला गर्व झाला नाही, बुद्धिमान होताच तो. बुद्धिमान. पण आता ज्या वेळेला इथले आपण आपल्या भाषेत एक म्हटलेलं आहे, काय म्हणतात, बुद्धी ते सांडवणे ज्ञान. याचा चांगलं ट्रान्सलेशन असं आहे की लोक म्हणतात का हो ते काय करावं हे काय आम्हाला कळालंच नाही, आमची बुद्धी हँग झाली होती. काय म्हणतात ते आता लौकिकात लोक बोलताना असे म्हणतात ते काय बुद्धीच हँग झाली आपली. म्हणजे कशा काय असं समोर झालं ना, काय करावं ते सुचाना. त्याच्यासाठी हा शब्द प्रयोग केला जातो. किंवा काय सुचानाच बा आपल्याला. आणि असं कधी होतं का, होतं एखादा अचानक काही प्रसंग त्याच्यावरती आला तर त्याला बरेचसे लोक जे त्या प्रसंगाशाहून थोडीशी बाजूला असतात किंवा त्यांचा संबंध थोडा कमी असतो, ती लोक जेवढी चांगलं काम करतात तेवढं हा माणूस काम करत नाही आणि ह्याची बुद्धी बंद पडलेली असते. जसं एखादा प्रिय व्यक्ती गेला एखाद्या, त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये काय असतं, त्या व्यक्तीविषयीचाच भाव तयार झालेला असतो. मग पुढची व्यवस्था कोणी पाहिजे, बाकीच्या लोकांनी. कारण त्या लोकांनी, कारण त्यांनी बाकीच्यांनी नाही काय करायचं, म्हणजे बाकीच्यांनी हे काम करायचं. कारण तो मनुष्य काय करू शकत, कारण तुझ्या डोक्याला हात लावून बसलेला असतो. याला म्हणतात ज्ञान बुद्धीला टाकून पळून गेला. आणि अर्जुनावर प्रसंग कोणता आलता, आज
हा झाला होता. आता काय करावं, हे विश्वरूप जे माझी पाहण्याची इच्छा नाही आणि हे मला तत्रस्त करतंय, प्रचंड घाबरलेला आहे. ज्या वेळेला घाबरलेल्या स्थितीत बुद्धीत ज्ञान राहत नाही आणि अर्जुनाची अवस्था म्हणून आता वाचलो, ज्ञान परत आले. आता माझी बुद्धी परत स्थिर झाली, चेतन झाली ना. हा, कोणतं पद आलेलं आहे? सचेता. सचेता हे पद आलंय ना. आणि मग माऊलींनी त्याच्या याच्यात ओवीत आणावं लागेल ना. सचेता पदाचं व्याख्यान कसं केलं की पूर्वी माझी बुद्धी म्हणजे ज्ञान टाकून बुद्धी वेगळी झाली, आता पुन्हा ती जाग्यावर आली म्हणजे सचेता. हा, मग परत चेतन झाली. म्हणजे काय झालं, त्या बुद्धीमध्ये पुन्हा विचार शिरकाव करायला लागले. किंवा एखादा घाबरलेला मनुष्य जसा रानात दडून बसलेला असतो तो पुन्हा प्रगट व्हावा. किंवा अहंकारासहित मन देशधडीला जे लागलेलं होतं झाले. मन जशी बुद्धी आहे तसं अंतःकरण चतुष्टयाचे दुसरे दोन घटक, अहंकार आणि मन. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. माऊलींनी दोघांनाही बरोबर घेतलं. कसं की अहंकारेशी मन देशोधडी झाले, माझं मन देशोधडी झालेलं होतं. म्हणजे अर्जुनपणाचा अहंकार विरून गेला, ज्ञानाने नाही, निस्तेज झाले. अर्जुनाला ज्ञान झालं होतं असं नाही, पण अहंकार कसा विरला होता, अहंकार देशोधडीला कसा लागला होता. अर्जुन आपणाला विसरून गेला. आता आपलं जगणं संभवनीय नाही, आता आपण जगत नाही, हे अहंकार नाही राहिला. जसे मरण जवळ आलेली माणसं किंवा मरणाच्या दारात उभी असलेली माणसं लोकांच्या वर बोलत नाही. त्यामुळे मला नाव काहीतरी दोन शब्द आमके आमके आले, जगताप महाराज आले, बोला ते म्हणजे जगताप महाराज कुठे. कारण तो जो होता ना, मी असा जो म्हणत होता तो अहंकार काय झालेला असतो, निघून गेला म्हणजे तो विरलेला असतो. आता हे तरी काय करतील मला, याच्यामुळे मला काय फरक पडणार, माझं काही खरं नाही असं. कशा म्हणून तर अहम भाव असा आहे ना, पराभूत झाला, अहंकाराचा पराभव झाला आणि मनाच्या अवस्थेला नाही राहिलं. नाहीतर मन असलं की लगेच संकल्प करेल. काय संकल्प, हो आलेत का, चहा पाणी करा ना त्यांना. ते समजून घ्यायचं ह्यांचं मन जरा जाग्यावर. ते कमीत कमी म्हणतात तरी आपल्याला काय, हो चहा करा तुम्ही, असे कुठून आले, कसं काय, फार लांबून आले हो, थांब एवढा कशाला यायचं, तसा मी आता चांगला झालो होतो. या समजून घ्यायचं यांचं मन जाग्यावर आहे, अहंकार जाग्यावर आहे. अर्जुन म्हणतो माझा सगळा गेला होता पण आत्ताशी पुन्हा जागा झाला. सचेता या पदाचे 3 अर्थ घेतले, बुद्धी, अहंकार आणि मन यांच्यात चेतना उत्पन्न झाली. कोण म्हणजे सचेता. नुसते मन हे आले की अंतःकरण वृत्ती स्थिर झाली, म्हणजे पूर्व व्यवहारावर स्थिर झाल्या. स्थिर झाली म्हणजे पूर्व व्यवहाराला करायला लागली ती. तेव्हा माऊलींनी सुंदर वर्णन केलं की बुद्धी ते सांडोणी ज्ञान भेने वळगले राण, अहंकारेसी मन देशोदडी झाले होते. इंद्रिय प्रवृत्ती भुलली, माझी इंद्रिय सगळ्या प्रवृत्ती म्हणजे व्यवहार, सगळा जी व्यवहार करत होती पहिला ते सगळे विसरून गेलेली होती. वाचकपणे चुकली, वाणी कुंठित झाली होती, शब्द निघत नव्हता कंठातून, काय बोलावं सुचत नव्हतं, बोलावं तर काय बोलावं हे बी सुचाना ना. काही वेळेला असं भयानक संकट पुढं उभं राहिल्यावर ते माणसं बोलती बंद झाली. त्या माणसाची काय झाली, बोलती बंद झाली. बोलती बंद कशी काय झाली, त्याला सुचाराच काय, बोला ना काहीतरी बोला ना, काय बोलावं, त्याची बोलती बंद झाली. अर्जुनाची काय झाली होती, बोलती बंद झाली होती. म्हणूनच वाचलो या पदाचं व्याख्यानात टाकला विषय हा. माऊलींनी त्याला वर वाचलो, याच्यातून सुरुवात केली आणि त्याच्या आंतरस्थिती अर्जुनाचा श्लोक आहे आणि अर्जुन म्हणतो मी आता स्थिर वृत्तीचा झालेलो आहे, म्हणजे पहिला स्थिर वृत्तीचा होता. म्हणून मग आता संभाषणाला सुरुवात करायची तर भावापासून केली आणि भाव काढला की अर्जुन म्हणतो मी वाचलो, इंद्रिय माझी सगळे प्रवृत्ती विसरली होती. इंद्रियांची प्रवृत्ती म्हणजे डोळे पाहण्याचं काम करतात, श्रोत्रेंद्रिय ऐकण्याचं काम करतात,
ग्रहणेंद्रिय गंधाचं काम करतात, रसनेंद्रिय रसाचं काम करतात, त्वगेंद्रिय स्पर्शाचं काम. यांना प्रवृत्ती म्हणतात. ही काय झाली? प्रवृत्ती. त्या त्या ज्ञानेंद्रियांच्या त्या त्या प्रवृत्त्या आहेत. म्हणजे आपण जरी असं इकडून इकडे सहज पाहायला गेलं तर लगेच आपल्याला रूपाचं ज्ञान होतं. ही चक्षुरेंद्रियाची सहज प्रवृत्ती आहे. ही सहज प्रवृत्ती आहे. ते म्हणजे का हो, म्हणजे आपण ज्या वेळेला इकडं पाहायला सुरुवात करतो ना, म्हणूनच लोक फिरायला जातात ना. तर फिरायला गेले तर काय, फिरणे म्हणजे काय करणे? पाहणे आहे ना. मग पाहणे ही त्यांची काय झाली? अशी सहज सहज असं सहज पाहिलं की आता हे फुलांची झाडं आहेत, तिथे किती सुंदर फुलं फुललेली आहेत. त्यांनी ती फुलं पाहिली, अशी वृक्ष पाहिले, माणसं पाहिली. सहज प्रवृत्ती आहे. पण याला सहज प्रवृत्ती म्हणतात. मग आता प्रवृत्ती भुलली कशी? तर ज्या वेळेला तो मनुष्य असा पाहत बी असतो तरी फुलं पाहत नाही, माणसं पाहत नाही. आम्हाला डोळ्याने पाहतो, हो म्हणले डोळ्याने पाहतो पण पाहत नाही. विशेष करून आता ह्याला समांतर दृष्टांत मारण्याचाच आहे बरं का. म्हणजे कारण अर्जुनावर बेतलंच होतं तसं. आणि अर्जुन आहे ना, तो म्हणतो माझी इंद्रिय प्रवृत्ती भुलली. ते म्हटले मी पाहत होतो पण तरी पाहत नव्हतो, मी ऐकत होतो पण मी काय ऐकत नव्हतो. माझ्यासमोर सगळी इंद्रिय जी आहेत ती इंद्रिय, पण इंद्रिय कोणत्याच प्रकारच्या कामात राहिली नाही. इंद्रिय नव्हती असं नाही, इंद्रिय होती. त्यांच्या त्या सहज प्रवृत्त्या नष्ट झाल्या आपापच. एखाद्या माणसाचं काहीतरी दुखत असावं, म्हणजे असा ठणक लागलेला असावा, आणि ठणक लागलेला असावा आणि त्याच्यात वेदांताचे सिद्धांत सांगत असावा. कळालं का? कळालं का? तिने असं मान घातले, ते तशीच ठेवून दिली. काय कळालं का? तुम्हाला काय सांगावं, मला ठणक लागला इकडे. त्यांना कारण मग त्यांची ती इंद्रिय तिथे काय करत नाही, बुद्धी काम करत नाही, मन काम करत नाही, किंवा कान असून ऐकत नाही. त्याला त्या व्यक्तीला काही कान नसतात का? पण त्याला ते काय करणार आहे तो तरी, कारण त्याचे ते काय झाले, त्याचं लक्ष आहे ते विकेंद्रित झालं, अन्य ठिकाणी केंद्रित झालं ज्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळे मग तो ऐकून बऱ्याच वेळेला असं होतं. घरात जर असं काय एखादा तो आजारी माणूस असेल म्हणजे हो गप्पा साहो कशाला बडबड करता, म्हणजे कोण बडबड करताय? ते थोडं बोलण्याला सुद्धा बाहेरचा आवाज सुद्धा सहन होत नाही. तेव्हा काही नका हो, याचं कारण त्याला ते सहन व्हायचं. अर्जुनाला विश्वरूप सहन नाही झालं म्हणून इंद्रिय प्रकृती विसरली. त्यांचे स्वभाव गुण सहज इंद्रियांचे जे व्यापार होत होते ते बंद झाले. वाणी वाचकपणा मुकली, वाणीला मुकली, प्राणा चुकली. बरोबर आहे, कारण वाणीचा क्रिया प्राणांच्या बरोबर होतात. क्रियाशक्ती कोणाला आहे? प्राणांकडून येते. तसं असेल तरी अर्थ लागेल. किंवा वाचकपणा चुकली म्हटलं तरी इथे वाचकपणा शब्द आलाय, तिकडे प्राण जरी आला तरी अर्थ लागतो. प्राणांच्यात क्रियाशक्ती असते आणि प्राण म्हणजे वाणी जे आहेत ना, तर याचा जन्मदाता कोण आहे? प्राण आहे. प्राण त्याला कर्मेंद्रिय असं म्हणतात. वाणीला काय म्हटलंय? वाचेला कर्मेंद्रिय. आणि पहिले इंद्रिय मी व्यवहार करता बोलताना काय म्हटलो? ज्ञानेंद्रिय. मग अजून दोन अर्थ निघाले. कुठला? एक ज्ञानेंद्रिय त्यांच्या सहज कर्माला चुकले आणि कर्मेंद्रिय सुद्धा चुकले, म्हणून वाणी हा शब्द कर्मेंद्रियांचा वाचक केला आपण सगळ्या कर्मेंद्रियाचं उपलक्षण करून. तेव्हा वाचकपणा चुकली किंवा प्राणपणा चुकली. ऐसे अपांपरी होती झाली शरीर ग्रामी. अशा प्रकारची अपांपरी म्हणजे अव्यवस्था ही जी झालेली होती त्या शरीरग्रामी अव्यवस्था झाली. म्हणजे देहरूपी गावात राहतो ना आपण, अर्जुन सुद्धा देहरूपी गावातच राहत होता. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजया. त्याच्या आधी काय? देहाच्या गावा आलिया अगा कुमारा. देहाच्या गावा आली या आहे ना, या पांडवाचं देहाच्या गावा आलिया
जन्ममृत्यूची या सोहळ्या. सोहळ्या म्हणून हे धनंजयाची आपली झाली धनंजय. बरोबर बोल. तर देहाच्या गावा म्हणजे शरीर ग्रामी. तर या शरीररूपी गावामध्ये अर्जुनही राहत होता, तुम्ही आम्ही बी राहतो. पण काही वेळेला जशी त्याची अवस्था होते तशी आपली सुद्धा होती. याला तत्फची अवस्था म्हणतात. जी काही सुचत नाही, काय बुद्धी नसते असं नाही, बुद्धी असते, सगळं असतं, पण काही वेळेला ती बुद्धी काम नाही करत. इंद्रिय परांमुख इंद्रिय सुद्धा काही कामाचे राहत नाहीत. तर अशा अवस्था बहुतेक भयानक भीतीच्या अशा प्रसंगामध्ये निर्माण होऊ शकते किंवा होते. तर तेव्हा अशा प्रकारची अव्यवस्था माझ्या शरीररूपी गावात झालेली होती. ती आगवीची मागुती जीवते भेटली प्रकृती. आता चिताने श्रीमूर्ती झाले या. जिती आगवीची मागुती, ती आगवीची मागुती म्हणजे सगळी पूर्णतः जीवते भेटली प्रकृती. जिवंत आहे का? जिवंते अनुस्वार आहे. जिवंते प्रकृती भेटली. जिवंते म्हणजे प्रकृती, देह प्रकृतीला, प्रकृती कशी आहे? जड आहे. आणि जिवंत अवस्थेत भेटली म्हणजे ती म्हणजे ही पाठीमागं जी इंद्रिय म्हटली, कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय, ती आहे. आगवीची मागुती जीवते प्रकृती भेटली. प्रकृतीला परत भेटली. मग अगोदर काय झाली होती? सोडून गेली होती. ती पुन्हा येऊन भेटली. अशी माझी अवस्था झाली. आता आपण म्हणतात ना, का हो आमचा म्हणजे प्राण निघून गेले होते बा आमचे सगळे. पण आमचं ते मग बरं झालं, नाही तर आमचं तर ना प्राण निघून गेले होते. काय काय माणसं दुसऱ्याच्या म्हणजे दुःख पाहताना सुद्धा म्हणतात आमचं मला अगदी सहनच झालं नाही, प्राण निघून गेले होते. मग नंतर काय झालं म्हणजे परत आले. परत आले म्हणजे थोडस बरं वाटलं बा. तो प्रसंग टाळला. प्रसंग टाळल्यावर त्याच्यातून झाले. समोरून रेल्वे आली असं टक 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 करते आणि इकडून गाडी चाललेली असावी. त्या गाडीवाल्यांनी पाहिले का माणसांनी पाहिलं, रेल्वे आली, पण त्यांनी सांगितलं ब्रेक फेल आहे बरं का. आता आपल्या गाडीचा काय झालाय? ब्रेक फेल झालाय. आणि मग ते म्हटले आता काय आता काय आता म्हणजे आता जाग्यावरच नाही राहील. गाडीत बसलेली व्यवस्थित आहेत का नाही? त्या ड्रायव्हरने सांगितलं रस्ता सरळ चाललेला आहे, गेट नाही काही नाही मध्ये, आणि रेल्वे असा क्रॉसिंग आहे. अशा खेड्यात असतात काही वेळेला अशा. आणि ते म्हटले असा उतार बी लागलेला आहे, तिथून आता गाडी जाणार आहे. पण रेल्वे नाही थांबत, गाडी थांबू शकते. पण त्यांनी सांगितलं ड्रायव्हरने आपला ब्रेक फेल झाला, गाडी आणि रेल्वे आता पाहून घ्यावं काय करायचं. सगळ्यांची धडधड सुरू आहे. धड 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 ते म्हणले प्राण नाही राहिली शरीरात. आपण बोलताना काय म्हणतो? आमचा जीव नाही राहिला. हो, जीव गेला होता, जाग्यावरच नाही राहिला. आणि तो अचानक म्हटला थांबा, लागला ब्रेक लागला. किंवा गाडी जाऊन रेल्वेच्या जवळ जाऊन थांबली. इथून रेल्वे इथपर्यंत थांबली. ते रेल्वे गेल्यावर ती सगळे उड्या मारून वाचलो बुवा, जीव आला. अगेला प्रसंग आहे का नाही? तसं अर्जुनाचं बी तसंच झालं होतं. ती आगवी बरोबर आहे, ती आगवीची मागुती सगळी इंद्रिय कर्मेंद्रिय हे प्रकृतीला पुन्हा येऊन भेटली. आत्ताशी असता असं झालं, आपली गाठभेट झाली नाही तर असं वाटलं होतं पुन्हा आपली गाठभेट नाही. आता जिताने त्रिमूर्ती झाले या. आता जिताने बरे झाले, नाहीतर बहुतेक हे सर्व मेलच होतं, सगळंच गेलेलं होतं. पण आता श्रीमूर्तीमुळे जिताने झाले. जिताने म्हणजे जिवंत झालं. आणि कोणामुळे झालं याचं उत्तर सांगताना माऊली म्हणतात श्रीमूर्तीमुळे जिताने झाले या. म्हणजे आधी काय झालते? जड झाले होते, प्रकृती स्वरूप बनले होते, आता जिवंत झाले. आमची सगळी इंद्रिय मन हे सगळं जिवंत झालं. आणि आता आपण जिवंत आहोत असं आपल्याला खात्रीलायक असं वाटायला लागलं की आता आपण जिवंत आहोत. आणि हे सगळं व्याख्यान कशावर चाललंय? या श्लोकामध्ये जे पद आलेलं आहे सचेता, या पदावर व्याख्यान चालू आहे. आणि हे या श्लोकातलं मुख्य पद आहे.
कारण बोलायचं तर मग काय कशावर बोलायचं, व्याख्यान कशावर होईल. हा, तर मग या श्लोकातला जे मुख्य सारांश भाग काढला की कृष्णरूप समोर होतं. मग कृष्णरूप समोर असल्यामुळं अर्जुनाच्या चित्तात काय भावांचे बदल झाले, तर पूर्वी जो मेलेल्या अवस्थेसारखी अवस्था झाली होती ती आत्ता कृष्णरूपाला पाहून सचेत अवस्था तयार झाली. याचं व्याख्यान माऊली करतायत. तेव्हा चला ऐसे सुख जीवी घेतले, मग श्रीकृष्णा ते म्हणतले मी तुमचे रूप देखिले मानुषे. बस त्याने म्हणजे याने ऐसे सुखजीवी घेतले. कोणी? अर्जुनाने. हे मनामध्ये काय घेतलं? सुखाचा जो भाग निर्माण केलेला आहे. मग श्रीकृष्णा ते म्हणते, कारण बोलण्याच्या आधी वाणी, बोलण्याच्या आधी वाणीत ताकद यावी लागते आणि ती ताकद या सचेताने आणते. आणि म्हणून एकदा चित्तामध्ये अशी ताकद आली की मग भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणायला लागलेला आहे. नाहीतर अर्जुन बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. काय बोलावं, असं भयानक रूप आहे, बंद करा एवढंच म्हटलं तो. हे नको, आपलं मूळचं रूप दाखवा. काय म्हणायचे शिवाय द्यायच्यात मला द्या. दिल्या माऊलीमध्ये गावंडी आहे का काय म्हणायचं ते म्हणा, नको. कारण माझी बुद्धी काम कराना, काही नाही, काही बोलावं तुमच्यासमोर. आणि मग तेव्हा कृष्णरूप आलं त्यावेळेला अर्जुनाची बुद्धी सतेज बनलेली आहे आणि सुखजीवी घेतले. कसं सुखजीवी घेतला? सुखजीवी घेतले अहो दृष्टवेदम मानुषम रूपम. आता दृष्टी पुढे ऐसा चितुराय जो मी तुझं पाये पांडुरंगा, असं म्हटलं ना. लांचावले म्हणायला लागली सेकोडी ते जीवे न सोडी झाले. कारण सुख मिळालं ना, आणि अर्जुनालाही कृष्णमूर्तीचं सुख मिळालं. तेव्हा सुख जीवी घेतले, मग श्रीकृष्णा ते म्हणितले. मग अर्जुन म्हणतो मी तुमचे रूप देखिले माणूसे. मी तुमचं हे रूप सुंदर पाहिलं. बरं देवा, आहे माणूस रूप पाहिलं. त्याच्याविषयी प्रीती आहे ना, त्याच्याविषयी प्रीतीचे शब्द निघतात. म्हणजे जिथे प्रेम असतं ना तर शब्द सुद्धा प्रेमाचे निघतात, आणि जिथे प्रीती नसते तर शब्द सुद्धा द्वेषाचे बनण्यापेक्षा तिटकारायचे. आधी द्वेष नाही केला त्यांनी, पण तिटकारलं, धिक्कारलं. विश्वरूपाचा काय केला त्यांनी? धिक्कारच केला. तेव्हा तुमचे हे जे रूप आहे ना, बस देवा बाबा, हे असं रूप आहे, किती सुंदर आहे, आणि हे पाहिजे होतं मला. हे रूप दाखवणे देवराया, हेच रूप ते मला नेहमी दाखवायला पाहिजे. हे देवराया, हे रूप दाखविणे म्हणजे कसं की माझं आपत्या चुकलिया बुजावणी तुवा माया स्तनपान दिधले. दृष्टांत आईचा दिलेला. तुझं हे रूप दाखवणं म्हणजे माझ्यावर किती मोठी कृपा आहे सांगू. कसं म्हणतील, जसा एखादा मनुष्य पंढरपूरला गेला, ते आताच पंढरपूरला आले सकाळी आले, रात्री आले. 3 दिवस पंढरपुरात मुक्कामाला लागते. 3 दिवस आहे ना, 3-4 दिवस पंढरपुरात तिथेच वास्तव्य केले. पंढरपुरातून आले. आता पंढरपुरातून आले, पण ह्यांच्याबरोबर एक माता होती, आई. आता आपल्या कल्पनेतली आणायची. आणि तिचं एक बालक होतं. पण ते बालक म्हणजे ज्याला फक्त आईच म्हणता येत. तू कोणाचा, तुझं आडनाव काय, तर त्याला दुसरं काहीच बोलता येत नाही. आई, सगळं आईच असतं. आणि ते बालक पंढरपुरात लाईनमध्ये चुकलं, गेलं. ते खूप गर्दी, तुफान यात्रा भरलेली, आणि मग त्याच्यात जर चुकलं, आता त्या बालकाने काय करावं? त्या बालकाला काहीच नाही, बोलता येत नाही, काहीच नाही. बरोबर आहे. अनेक दृष्टांत आले संतांनी, सगळ्यांनी आईचे दृष्टांत, बालकाचे आले. इथे दृष्टांत तोच आलाय की हे रूप दाखवणे देवराया की मज आपत्यात चुकलिया. विश्वरूपाला पाहून चुकला आणि कृष्ण रूपाला पाहून सापडला, असा दृष्टांत घेतला. आणि ह्याला कारणीभूत तूच आई आहेस ना. हे कृष्णरूपी आई, तू काय केलं, मला चुकलं होतं. आता इथं स्तनपान दिले म्हणजे प्रेमाने गोंजरून घेऊन त्याला सुख देणं, याचं नाव स्तनपान करणं. आणि कृष्ण रूपात हे स्तनपान आपापच होत आहे. म्हणजे जे समोर कृष्ण रूप आहे ना, त्याच्यामध्ये सुख प्राप्त होते मनामध्ये. म्हणून याला खांदारकर महाराज म्हणतात, हे देवराया
हे रूप दाखवणे म्हणजे चुकलेल्या मला म्हणजे मुलाला समजूत घालून प्रेमाने तू म्हणजे भगवान श्रीकृष्णाने म्हणजे आईने स्तनपान दिलेले आहे. मला चुकलेला जो होतो त्याला शोधून सापडवून पुन्हा आणखीन त्याला गोंधळून आपल्या जवळ घेतलं आणि त्याला काय दिलेलं आहे? स्तनपान देणं म्हणजे कृष्ण रूप दाखवणं आहे. ज्या स्तनपानामुळे बालक काय होतं? आनंदी होतं. बालक आनंदी होतं, सुखाला प्राप्त होतं. आणि मी सुद्धा तुझं बालकच आहे, म्हणून तुझं कृष्ण रूप हे आईचं रूप आहे. आणि विश्वरूप मला नाही वाटलं. विश्वरूप जरी तुझंच असलं ना तरी ते मला काही आनंददायक नाही वाटलं. म्हणून अशा प्रकारे त्याच्यामध्ये दोघांचाही आक्रोश असतो. तसा बालकाचाही आक्रोश आहे आणि आईचा बी आहे, दोघांचाही आहे. जर समजा बालक चुकलं काय म्हटलं आहे ना ते प्रमाण आहे ना माऊलीचे बाळ शोक करी असावी प्रमाणे माता शोक करी असावी आहे ना. ते आहे ना आपल्याकडे काकड्यामध्ये आहेत ना. तुका म्हणे बाळ माता चुकली यावनी जननी दुःख पावे. दुःख पावे, जननी दुःख पावे म्हणजे ती माता सुद्धा दुःख प्राप्त. जर बाळालाच आनंद नाही तर मातेला कसा आनंद राहील. म्हणून भगवान श्रीकृष्णांनी ज्या वेळेला विश्वरूप दाखवलं आणि अर्जुन नापसंतीला आला किंवा किंबहुना दुःख भवायला लागला ते विश्वरूपाकडे पाहून, त्यावेळेला भगवंतानीच ठरवलं की आता इथून आपल्याला काढता पाय घ्यावा लागेल. ते विश्वरूप मिटवून टाकाल. जरी किती विज्ञानाचा उद्देश असला किंवा अगदी कोणी पाहिलेलं नसलं आजपर्यंत तरी सुद्धा आताही ह्याला बी नाही दाखवता येणार मला. म्हणून विश्वरूप अजूनही दाखवायचं राहिलेलं 100% नाही दाखवलेलं. त्याने ते निम्म्यातूनच बंद करून टाकलं. आणि मग पुन्हा कृष्णरूप आलं. तर कृष्णरूप आलं तर बालकाच्या सुखासाठी आई हे काम करतेच. तसं भगवान श्रीकृष्णांनी हे काम केलं आहे. त्याला 2-4 वाव्या राहिलेला आपण त्या काढून घेऊ म्हणजे हे पुढच्या श्लोकामध्ये जाऊ. जे विश्वरूपाचे सागरी होतो तरंग मावित वावेवरी तो ये निजमूर्तीच्या तिरी निघालो आता. काय म्हणते? जे विश्वरूपाच्या सागरी विश्वरूप रूपी समुद्रामध्ये होतो तरंग मावित वावेवर म्हणजे मोजत होतो. काय मोजत होता? तरंग म्हणजे 1 वाव 2 वाव 3 वाव कळतो ना. वाव 1 वाव 2 वाव एक वावा नाही पाहून जाताना हात मारले जातात ना. एक हात गेला की पुढचा शरीर पुढे जात असतं. आणि दुसरा वाव मारणं म्हणतात त्याला, पाणी मारणं. पाहणारे माणसांना विचारा ना. मी काय म्हणतो पाणी पावताना असं पावले पोहले का? तिराला जाण्याची अपेक्षा होती. तिराला जाण्याची अपेक्षा त्याच्यामुळे तिराला जाण्याच्या अपेक्षेने जोरात एक हात मारला, दुसरा हात पुढं पुढं मारताना. आणि हे असं मारणं वेगळं, हे असं बेंडकुळ्या मारतात. असा हात मारत पट्टीचा पावणार आहे ना तो बरोबर हात मारत पुढे नेतो. एक वाव काय होतो तो पुढे जातो. पाय ते असे होतात, पायाची क्रिया अशीच होते पण हातांची क्रिया अशी होते. त्यावेळेला ते शरीर असं शरीर असं पुढे जातं. पुढे जात. नानांना माहिती पावणारे काय बेंडकुळे दिसते पाण्यात. बेंड त्यांचं पवणं नाही. इथला शब्द कोणता आलाय? होतो तरंग मावीत वावेवरी. माऊली म्हणतात वावेवरी. वावेवरी म्हणजे वाव हाताने पाणी वारणं म्हणजे माग सारणं, पुढे जाणं. पण ते करत असताना हात असाही टाकला जातो. तो पुढे टाकतात. मग त्याच्यात आपण काय म्हणलं की पाणी मोजताय काय तुम्ही? शांत पाहुण्यात नाही पण मारत तेवढे आपण. शांत पोहताना नाही मारतात. शांत पोहताना नाही. तुम्हाला घाई असते त्यावेळेला मारतात. म्हणजे ज्या वेळेला त्याला पुढे निघायचं असतं तेव्हाच तो मारतो. आणि इथला विषय तोच आहे. ते विश्वरूपाच्या सागरी होतो तरंग मावित वावे. या विश्वरूप कधी एकदाच संपतंय. कारण हे सागरासारखं विशाल तुटता तुटाना निघता निघाना पुढचं नामशेष व्हायना. म्हणून विश्वरूपाच्या सागरात मी काय म्हणत होतो? तरंग मावित वावेवरी. वावाने
एक वाव, दोन वाव, कळतंय ना? मराठी शब्द येत नाही वाव. पाणी उरकून घ्यायचं. पाणी हे हा झाला एक वाव, एक पूर्ण हात केला की एक वाव होतो, असा झाला एक. पण प्रत्येकाचा वाव भिन्न असतो, त्याच्या त्याला 3.5 हाताचा देह म्हणतात. हा, 3.5 हाताचा देह असतो. 3.5 हात म्हणजे तो असा मोजलेला आहे हातावर. प्रत्येकाचं माप शरीराचं 3.5 आहे. पण एक पूर्ण वाव म्हणजे असा, आणि पोहताना असा पाणी कापत कापत तो पुढे जातो. पण हे विश्वरूपाचं पाणी कापता कापता मला नाके नऊ झाले. तो ये निजमूर्तीच्या तिरी निघालो आणि आता या कृष्ण रूपी तीराला लागलो. कुठून सुरुवात झाली? विश्वरूपाच्या सागरात. तीर कोणतं सापडलं? कृष्ण रूपाचं. आणि मिळालं ना. ये ऐके द्वारकापुर सुहाडा. काय नाव दिलं? द्वारकापूर सुहाडा. कोणाला नाव दिलं? कृष्णाला. द्वारका रूपी पुरीचा असणारा भूषण. सुहाडा म्हणजे भूषण. हा, तो भूषण असा जो आहे. तर ऐके, हे कृष्णा ऐक मज सुकतियाची झाडा. सुकतियाची म्हणजे सुकलेल्या वाळून गेलेल्या झाडाला हे भेटी नव्हे बहुडा मेघांचा केला. ती तुझी भेट नाही झाली तर वर्षाव झाला, मेघांचा वर्षाव. कोणाला? सुकलेल्या झाडाला. त्याला पाण्याचा थेंब नाही आणि आधी सुकून गेले पार. त्याला इच्छा फक्त कशाची होती? थोडीशी जगण्याची, थोड्या पाण्याची घोटभर. पण तू काय केलं? कृष्ण रूप दाखवून माझ्यावर मेघांचा वर्षाव केला. आणि अर्जुनाचा भाव आहे ना, म्हणून हे दुसरं आहे द्वारकापूर सुहाडा. हे माऊलींनी टाकलेलं कृष्णाचं नाव आहे. द्वारकापूर सुहाडा का केलं? अहो, त्या काल यवनाच्या आक्रमणामुळं पार प्रजा पीडित झाली होती. प्रजेला बी त्रास नाव. तो काल यवन काय करायचा? स्वाऱ्या करत होता. आणि भगवंतानी काय करायचं? त्याच्याबरोबर युद्ध करायचं. युद्ध केलं की तो हरायचा, हरला की परत जायचा, गेला की परत सैन्य गोळा करायचा. अशा 16-17 स्वाऱ्या केल्या त्यांनी. तर ते म्हणले की का कृष्णाला काय येड लागलं का? कृष्णाने मारून नको टाकायला त्या काल यवनाला. बरोबर का नाही? मग काल यवन का नाही मेला? कोणाच्या हस्ते मेला? अहो, मुचकुंद. मुचकुंद का भगवंतांना नाही मारलं, कारण त्याचं प्रारब्धच काय होतं? त्या मुचकुंदाकडून मरणाचं होतं. म्हणून मुचकुंदा, म्हणून भगवंताने त्याला पराभूत करत होते पण मारत नव्हते. बऱ्याच लोकांना शंका होती, हे का मारत नाही? तर ते म्हणले उलट ते आल्यानंतर त्याचं तर नाव एक विशेषच आलं. कोणतं? रणछोड दास. रणछोड दास भगवान की जय. म्हणजे हे युद्धातून पळाले तरी जय. रणछोड दास माहिती ना? भगवान श्रीकृष्ण युद्धातून पळाल्यानंतर त्याचं एक नाव झालं. त्याचं नाव आहे रणछोड दास. त्यांच्या मागं कोण लागला होता? हाच कालेवाला. ते का पळाले? मुचकुंदापर्यंत जायचं होतं. तिथपर्यंत न्यायचं. त्याला मृत्यूच्या दारात घेऊन जायचे होते, पळाले नाही. याचंच वीरत्व आहे. आणि तिथं घेऊन गेल्यावरती त्या मुचकुंद जो झोपलेला होता राजा, त्याच्या अंगावरती पितांबर टाकलं आणि बाजूला बसले. आणि तो आतमध्ये प्रवेश केल्यावर तो म्हणतो, अरे भामट्या, इथं येऊन झोपला का? मुचकुंदाला वर होता, जो कोणी त्याला उठवेल तो जाग्यावर भस्म होईल. आणि काळ यवनाला न मारता काल यवन काय झाला? भस्मसात झाला. रणछोडदास भगवान. त्या आपला विषय झाला द्वारकापूर. मग त्या द्वारकेला वाचवणारा सुहाडा. वाचवलं का नाही? किती म्हणून द्वारका कुठं बसवली? सागरात नेली ना, समुद्रात नेऊन बसवली. द्वारका सागरात नेली लोकांचं रक्षण करण्यासाठी, म्हणून तिकडे नेली. तसं तू सुद्धा माझं रक्षण करणारा कोण आहेस? सुहाडा आहेस. अशी माऊलींनी संगती लावली. जनार्दन शब्द नाही आणला. काय आणला? सोहळा. द्वारकापूर सुहाडा. माऊलींनी त्याला वेगळा शब्द शोधून काढला. हे भेटी नव्हे बहुडा मेघांचा. तू जणू काही सुकलेल्या झाडावर पर्जन्याचा वर्षाव करावा. जी सावियाची तृषा फुटला. सावियाची तृषा फुटला. तहानलेने पिडलेला जो होता त्याला काय झाला? तृषा फुटल्यामुळे तृषा निवृत्त झाली. पण कशी? तया माझा अमृत सिंधू हा भेटला.
तृषा निवृत्त होण्यासाठी पाणी लागत होतं, पण पाणी नाही भेटलं, अमृत भेटलं. अमृताचा तसं सागर हा, अमृताचा सागर सिंधू भेटला तर अजून काय पाहिजे हो. तसं कृष्णरूप माझ्या समोर आलं ना तर जगण्यात आनंद पुन्हा तयार झाला. मी इच्छा केली होती थोड्या आनंदाची, पण इथे तर अमृताचा सागर समोर आला. आता जिने याचा फिटला अभरवसा, म्हणजे मी आता जगणार नाही असं वाटत होतं, म्हणजे भरवसा नव्हता, तो आता फिटला. म्हणजे अभरवसा होता तो गेला, आता भरवसा आला. तेव्हा मला आता भरवसा आलेला आहे की मी आता निश्चिंतपणे आनंदाने जीवन जगू शकतो, कारण माझ्यासमोर कृष्णरूप आलेलं आहे. माझे या हृदय रंगणी होत आहे हर्षलतांची लावणी, सुखेसी बुजावणी झाली मज. माझे या हृदयरूपी रंगणी अंगणामध्ये हर्षरूपी लतांची म्हणजे वेलींची काय झाली लावणी होत आहे. रसिक भाषा आहे का हो? का आनंद येत ना तुम्ही? का काही अडचण नाही ना तुम्हाला? नाही म्हटले हो, मी तर फार आनंदी आहे. अगदी आनंदाचे लाडू फुटताय मनामध्ये. म्हणजे असं बोलण्याची एक प्रघात आहे ना. काय आपण एकदम आनंदी आनंद आहे. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की ते हर्षरूपी वेली लागण झालेली, म्हणजे वेली हर्षाची वेल वाढत चालला, आनंद वाढत चाललेला. म्हणजे हृदयरूपी अंगणात हर्षरूपी वेलीची लागणी झाली, सुखेशी बुजावणी झाली मज. तेव्हा आता मज सुखाच्या बरोबर काय झालेले भेट झालेली आहे. अशा प्रकारचा हा 51वा श्लोक येऊन गेला. आता 52व्या श्लोकाचा विचार. पण भगवंत उवाच असं आता भगवान उवाच मध्ये येईल, तेव्हा देव काय म्हणणार आहेत पुढे जाऊन. हा अध्याय जवळजवळ संपल्यात जमा आहे, तर पुढचे 1, 2, 3 श्लोक 4 श्लोक आहेत, 4-5 श्लोक आहेत. 55 आहेत ना, 3 श्लोक आहेत. 55वा 52, 53, 54 कुंडली गर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान